योग्य न्याय देण्याच्या कामी जर वाचेल तर त्या वकिलाची सुद्धा बसण्याची व्यवस्था, त्यांना पक्षकारांना माहिती देण्याची, त्यांच्याकडे इन्स्ट्रक्शन देण्याची सुद्धा संधी त्या वकिलाला एक चांगल्यापैकी ऑफिस मिळणं या दृष्टिकोनातून ते गरजेचं आहे. किंवा बारची एक आमची अत्यंत गरजेची बाब अशी आहे की आम्हाला ती जागा लवकरात लवकर मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम आपल्याला आपले उमेदवारांच्याकडून निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरं एक आपलं महत्त्वाचं सर्वांचं काम महत्त्वाचं आहे ते म्हणजे हायकोर्ट बेंच कोल्हापूरला होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्याकरता आपण सर्वांनी खूप प्रयत्न केलेले आहे. पण माझं आपलं खंत असे बाबा की प्रतिनिधींच्याकडून जेवढे प्रयत्न व्हायला पाहिजे तेवढे प्रयत्न झालेले नाही. मला सांगा, आज मला सातारला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या ठिकाणी कोर्ट झाल्यापासून नुसत्या वकिलांची नाही तर पक्षकारांची सोय अत्यंत चांगली झालेली आहे. कमी खर्चात त्याला न्याय आपण देऊ शकतो. आता हायकोर्टची अवस्था अशी आहे की मोठमोठ्या संस्थेच्या वतीनं आम्ही मुंबईला जातो, पण त्या ठिकाणी सुद्धा इतका वाईट अनुभव येतो की त्या पक्षकारांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, त्यानंतर त्या ठिकाणी वकिलांची प्रचंड फी, या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय सुद्धा अन्याय त्याच्यावर होऊन सुद्धा योग्य न्याय मिळण्यासाठी तो मुंबईला जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि या दृष्टिकोनातून कोल्हापूरला खंडपीठ होणं अत्यंत गरजेचं आहे. हे केवळ कराड बारच्या वकिलांच्या हिताचं नाही तर ते कराड बारचे तर वकील हायकोर्टामध्ये रिट पिटिशनचं काम करण्याच्या सवयी योग्य आहे, तसे ते काम आहे, त्यांचा अभ्यास आहे. पण त्याचबरोबर आपल्या भागातल्या लोकांना किंवा अशिलांना चांगल्या प्रकारचा न्याय देऊ शकतो. या दृष्टिकोनातून कोल्हापूरला खंडपीठ होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आणि कराड बारला एक चांगली इमारत होण्याच्या दृष्टिकोनातून इमारत होण्याकरता जागा मिळणं यासाठी प्रयत्न करणं आणि ती कराड बार असोसिएशनला त्याची गरज आहे. आणि माझी खात्री आहे की आपले जे उमेदवार आहेत हे या दृष्टिकोनातून निश्चितपणे चांगले आणि प्रामाणिक प्रयत्न करतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण एक उदाहरण सांगतो की लिबर्टी मजदूर मंडळात एक कराडमधले एक अग्रगण्य आणि फार काल म्हणजे गेली 56 वर्ष परंपरा असणारं एक मंडळ आहे, ज्या ठिकाणी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल यासारखे खेळ चालतात आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता नांदावी यासाठी गावातला प्रत्येक तरुण वर्ग हा मैदानावर खेळला पाहिजे. त्या ठिकाणी जेव्हा तो खेळला तर निश्चितपणे खेळाडू वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. या दृष्टिकोनातून लिबर्टी मजदूर मंडळ गेल्या 55 वर्ष हे काम करत आहे. या कामाकरता आम्ही आमच्या मॉल एक सुरू केलेला आहे. लोकांना कबड्डी खेळासाठी आता ती तब्येत आणि बॉडी त्याची चांगली राहणं अत्यंत त्या खेळाला जरूर आहे. या दृष्टिकोनातून आम्ही बाबांच्याकडे परवा गेलो होतो मध्यंतरी की बा आम्हाला काहीतरी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्ताव ह्याच्यामधून काहीतरी आम्हाला रक्कम मिळावी. तर त्यांनी मग ते बघितलं आमचं, आम्ही दाखवलं त्यांना, सगळा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. 5 लाखाचं आमचं इस्टिमेट होतं. बाबा म्हटले हे काय मागताय तुम्ही, 10 लाखाचं करून आणा. आणि आम्ही 1 तासामध्ये 2 तासामध्ये ते पुन्हा दुरुस्त केलं, दुसऱ्या दिवशी आणून दिलं. सांगायची बाब एवढी की आज आम्हाला 2 महिन्याच्या आत ते सर्व साहित्य नवं कोरं स्टँडर्ड साहित्य व्यायामाचं सगळं मिळालं. एवढंच नव्हे तर ते आम्ही आता इतकं व्यवस्थित आणि चांगलं भक्कम जवळजवळ 2 लाख रुपये जादा खर्च करून ते आम्ही कंपनीमार्फत सगळं बसवून घेतलेलं आहे. दुर्दैवानं ते आचारसंहिता लागू झाली त्यामुळं आम्हाला काय त्यांच्या हस्ते उद्घाटन काय करता येत नव्हतं, अडचण होती. म्हणून बाबांना म्हटलं नुसती भेट देऊन तरी बघा. मग ते परवा खरोखर आम्हाला एक म्हणजे लगेच मी 1 तासाभरात येतो आणि आले. त्यांनी भेट बघितलं आणि समाधान व्यक्त केलं
की म्हणजे मला सांगायचं असं आहे की एखादं काम जर करायचं, विधायक काम करायचं मनावर घेतलं तर बाबांच्याकडून ते 100% होणार याबद्दल वाद नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर या दृष्टिकोनातून आमच्या बारची जी खरं अडचण आहे की न्यायालयाच्यासाठी एक जागा आणि सर्व 5 जिल्ह्याच्या हितासाठी, 5 जिल्ह्यामधील पक्षकारांच्या हितासाठी एक कोल्हापूरला चांगल्या खंडपीठ व्हावं या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील अशी माझी खात्री आहे. आता तिसरी एक खंत आहे, बाबांना बोलणं गरजेचं आहे, पण बोलतो. महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे. इकडे दक्षिणेमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाबांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. उत्तरेला राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार गटाचे माननीय बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. कराड उत्तरमध्ये काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, माननीय उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच दक्षिणामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, माननीय ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत. मला बरेच पक्षकार असे भेटले कराड उत्तर आणि कराड दक्षिण मधले की अजून ते जरा थोडा भ्रमात आहे, संशयास्पद आहे. तर तो संशय अर्थात वस्तुस्थिती अशी आहे की याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी अत्यंत महाविकास आघाडीचं कामकाज जे वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे दोन्ही ठिकाणचे लोक प्रामाणिकपणे काम करतायत असं माझं मत आहे. पण एकान दुसरा किंवा माझं मत असं आहे की आज गेल्या 8-10 वर्षात मला 10-12 कार्यकर्ते असे भेटले की अजून नक्की खुलासा व्हावा. या दृष्टिकोनातून दोन्ही उमेदवारांनी एवढे प्रयत्न करावेत असं माझं आपलं स्पष्ट मत आहे. आम्ही सगळं स्पष्ट आहे, आम्ही अगदी काही कुठल्या आम्ही सगळे वकील मंडळी आहोत, आम्ही सगळ्याचा अभ्यास करत आहोत. कुठलीही गोष्ट केवळ कुणीतरी सांगितली म्हणून ती खरी आहे असे आम्ही मानणारे नाही. सत्य वस्तुस्थिती काय आहे, समोरच्या सांगितलं तो सांगणारा व्यक्ती कोण आहे. कारण कार्यकर्त्यामध्ये 10 कार्यकर्ते जरी प्रामाणिकपणे काम करत असले तर एखादा कार्यकर्ता असा असतो की त्याच्यामध्ये ढवळाढवळ निर्माण करून लोकांच्या संशय निर्माण करून वादग्रस्त कशा होत आहेत, म्हणजे धंद्यापेक्षा मिंदरमध्ये फायदा कसा होईल हा तो बघत असतो. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आपण विचार करू त्याला, परंतु नेत्याने जर त्याचा जरा थोडा विचार केला की बाबा हा जो भ्रम का लोक असे संशय व्यक्त करतात असतील, म्हणजे ते काही प्रामाणिकपणे करतात असं नाही, त्याच्यामध्ये त्यांचा हेतू काही वेगळा असू शकतो, पण त्याला वाव न देता ते जर दूर करण्यासाठी आपण त्या पातळीवर जर कामकाज झालं तर तेही बरं होईल असं मला वाटतंय. तर या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपले उमेदवार जे आहेत त्यांचा जोरदारपणे आपण काम करूया. आपल्या उमेदवाराबद्दलचा एकंदरीत जर बघितलं तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं संशय येण्यासारखं नाही. ते उमेदवार यावेळी सुद्धा निश्चितपणे चांगल्या भरघोस मताने यशस्वी होतील अशी माझी खात्री आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पृथ्वीराज बाबा त्यांच्याबरोबर आलेले ॲडव्होकेट उदयसिंग पाटील, मनोहर शिंदेसाहेब, त्यांचे इतर सहकारी, कराड बारचे अध्यक्ष, माझे वकील मित्र, बंधू आणि भगिनी, या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार या नात्यानं बाबा आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या बागचे प्रश्न, आपले काही वैयक्तिक प्रश्न हे निवडणुकीनंतर आपण सोडवायसाठी त्यांना निवांत एकदा बोलवू. ही निवडणूक आपली जी आहे ही या देशात, महाराष्ट्रात विचाराची निवडणूक आहे आणि ती विचारानं लढली पाहिजे. सामान्य माणूस
कुणाबरोबर जायचं आहे आणि आपला उमेदवार कोणत्या सामान्य माणसाबरोबर राहायचा आहे का असामान्य माणसाबरोबर राहायचं आहे ही ठरवण्याची ही वेळ आहे, ही लढाई आहे. ही सामान्य आणि असामान्य अशा दोघांमध्ये लढाई आहे. या देशामध्ये चाललेला हा जो कारभार आहे, मोदी सरकारचा कारभार आहे, हा कारभार तुमच्या आमच्या हिताचा आहे का नाही हे विचार करण्याची आजची वेळ आहे. आम्ही वकील आहे, आपण विचार करण्यासारखे लोक आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतर आणि आजही या देशामध्ये वकिलांनी लढाई चांगल्या प्रकारे केलेली आहे. आम्ही ही लढाई चांगल्या प्रकारे करायची आहे. आम्हाला कुणीतरी सांगावं, समजून सांगावं आणि मग तुम्ही ते चालावं अशी आजची परिस्थिती आहे. तुम्ही स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे देशाच्या हिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं कोण उमेदवार आवश्यक आहे, कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे हे विचारच न घेता आज काही कोपऱ्यात काय केलं, कुठं काही लढाई केली, कुठे एखादं धर्मशाळा बांधली, मंदिर बांधलं, ह्याच्यासाठी ही निवडणूक नाही. उमेदवार निवडून गेलेला असतो, तो काम करायसाठीच जातो. त्यानं काम करावं हीच इच्छा सर्व मतदारांची असते आणि त्यांनी केलेलं 5 वर्षातलं जे काम आहे ते सांगण्याची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये ते काम उभं राहिलेलं असतं आणि ते कामच त्या उमेदवाराचं सांगत असतं आणि उमेदवार सुद्धा त्या कामासाठीच मला निवडून द्या असं नेहमी म्हणत असतो. पण ही गोष्ट विचारात घेत असताना बाबांच्यासाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. बाबा हा असामान्य माणूस आहे, अतिशय विद्वान माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे आणि असा हा सुसंस्कृत माणूस त्याच्या अंगावरती कोणताही डाग नाही. कुठलाही माणूस त्यांच्याकडे बोट दाखवून हा एक करप्ट माणूस आहे, त्याने इथं पैसे खाल्लेले आहेत, त्याने इथं नोकरी लावण्यासाठी कुणाला तरी 4 पैसे घेतलेले आहेत असं कुणालाही म्हणता येणार नाही. आजचे उमेदवार आपले जे असतील त्यांनी काय केलं काय नाही केलं हे मी सांगणार नाही. वेळ आली सांगायची तर निश्चितच सांगायची आमची हे आहे, आमची भूमिका आहे. आम्ही ते निश्चित सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण आजची ती वेळ नाही. प्रत्येकानं आपलं काम सांगत असताना समाजासाठी आपण स्वतः काय केलं हे महत्त्वाचं आहे. समाजासाठी काम करत असताना निष्प्रभपणानं, अतिशय कडवटपणानं, स्पष्टपणानं केलं पाहिजे. बाबांची नेहमीची भूमिका, बाबा केंद्रात असताना आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना, आमदार असताना त्यांची भूमिका, त्यांचा अभ्यासपणा, त्यांचं वक्तव्य हे जर आपण ऐकलं वाचलं तर अतिशय स्पष्ट भूमिकेत असलेला हा माणूस आहे. वेळ प्रसंगी आपण ज्यांना आता महाराष्ट्राचे नेते मानतो आणि त्यांना खरोखरच नेते बनायचं यापेक्षा कुणी नेता मोठा नाही अशा शरद पवारांच्यासाठी सुद्धा त्यांनी वेळ प्रसंगी आपली लेखणी थांबवलेली. अशा ह्या शुद्ध चारित्र्याचा, अतिशय स्पष्ट बोलणारा आणि अतिशय कर्तबगारीनं काम करणारा असा हा आपला कराडच्या शहरातील एक नावलौकिक असलेला माणूस आहे. आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी आपणाला सर्वांना विनंती करणार आहे. आपण प्रत्येक दिवस आजपासून 28 दिवस आज राहिलेले आहेत. या 28 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 5-10 माणसांना तरी आपण बाबांच्या विषयी सांगावं, त्यांचा प्रयत्न करून त्यांची मनधरणी करावी, मनोभाव त्यांची हे करावी, आळवणी करावी आणि बाबांच्यासाठी त्यांनी मतदान करावं असा आपण प्रयत्न करावा. तो प्रयत्न आपण सर्वजण करा अशी मला खात्री आहे. या ठिकाणी अध्यक्षांनी मला जी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानून, बाबांचंही पुन्हा एकदा आभार मानून, बाबा विजय फार जवळ आहे, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. माझे मित्र आता हे म्हटले की जरा संदिग्ध आहे, संदिग्ध काय नाही, सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ प्रकाश आहे. बाबा तुम्ही 100% निवडून येणार आहात. कुठलाही माणूस पैशाच्या जोरावर थैली घेऊन येणार, पैशाच्या घड्या घातल्या तरी सामान्य माणूस बाबा तुमच्या बरोबर आहे. तुमचं कर्तृत्व, तुमचं नेतृत्व, तुमचा आदर्श स्वभाव आणि तुमचं वागण्याची रीत या सगळ्यासाठीच मतदान आम्ही करणार आहे आणि आपण निश्चित निवडून या, ते यावं अशी प्रार्थना करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीच्या आणि सध्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीकडे वळतो. कराड बागशी माझं नातं माझ्या वडिलांच्यापासून, म्हणजे वडिलांनी जेव्हा वकील म्हणून कराडला ते आले, LLM होते, इंदूर संस्थानामध्ये नवीन राज्यघटना करायचं काम त्यांना मिळालं. कारण सर्वच संस्थानिकांना वाटलं की आपला देश, आपलं राज्य स्वतंत्र होणार
आपल्याला राज्यघटना लागणार. त्यामुळे सगळ्यांनीच आपापली राज्यघटना लिहायला सुरुवात केली आणि होळकर संस्थानामध्ये ते काम माझ्या वडिलांना मिळालं. LLB होते, पण त्यांचं मन तिथे काही रमलं नाही आणि शेवटी सरदार पटांनी सगळ्याच राज्याला हुसकून लावलं आणि लिंक केलं. त्यामुळे राज्यघटनेचं स्वप्न सगळ्यांचं अपूर्ण राहिलं. कराडला आले, कराड बार मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यामुळे माझं आणि कराड बारचं त्या दृष्टीने एक नातं आहे. मी खासदार झाल्यावर जवळजवळ दरवर्षी कराडला भेट देऊन आपला एक संवाद करत असे की दिल्लीमध्ये काय विधेयके चालली, कुठं काय चाललंय, काय काय विषय आहे. अलीकडच्या काळात आपल्याला वेळ मिळाला नाही, पण एक माझं जवळचं कराड बारचं नातं आहे. आता मी राजकारणात खूप सक्रिय झाल्यावर जेव्हा लिगल काही इश्यूज पुढे येतात तेव्हा वाटतं की कधी कधी आपण खरंच वकील झालो असतो तर बरं झालं असतं. माझ्या वडिलांनी काही सक्ती केली, मी वकील आहे तू पण वकील हो, म्हणजे तुला काय करायचं ते कर. ती त्यामध्ये त्या गुप्त वातावरणामध्ये इंजिनियर झालं. पण एकंदरीत आपल्या व्यवस्थेमध्ये खूप दोष आहेत आणि ते मला नंतर जाणवले. उदाहरणार्थ मी 5 वर्ष इंजिनियरला होतो, 2 वर्ष मास्टर्स केलं, काही दिवस परदेशात काम केलं. पहिल्यांदा जेव्हा मी खासदार म्हणून 91ला संसदेत गेलो, अक्षरशः एक आम्हाला बॅग मिळाली नवीन खासदारांना. त्यामध्ये संसदेचा नकाशा, चित्र, कुठं जेवायची व्यवस्था कुठं आहे, सभागृहात कुठं बसायचं, काही सगळी माहिती असते. त्या माहिती अनेक पुस्तिका, छोटी छोटी माहिती पत्र, चित्र, फोटोग्राफ्स वगैरे असे असतात. त्यात एक पुस्तक होतं भारताच्या संविधानाचं. पहिल्यांदा मी अक्षरशः, मी प्रामाणिकपणे सांगतो, पहिल्यांदा मला वाटतं मी भारताच्या राज्यघटनेला हात लावतो. दिस इज रिडिक्युलस. अगदी चुकीची शिक्षण पद्धती आहे. आणि मी जर इंजिनियर होऊन काम करून 4-5 वर्षापर्यंत पोचलो पण मला काही गरज वाटली नाही, ते चुकीचं आहे. त्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल केला पाहिजे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये काही संघटनांनी त्यामध्ये सूचना केल्या की किमान नागरिक शास्त्राचा 10वीपर्यंत पेपर असला पाहिजे, त्याच्यात 50 मार्काचं संविधान असलं पाहिजे, काहीतरी त्यावर चर्चा होईल. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा मोठा विषय चर्चा झाला. मला आठवत नाही की याच्या पूर्वीच्या कधीच्या निवडणुकीमध्ये असा एक कायदा, संविधान या देशाचा मूलभूत कायदा आहे, बेसिक लॉ ऑफ द कंट्री, तो कायदा निवडणुकीचा विषय झाला पहिल्यांदाच. पण लोकांना त्याची आता जाणीव व्हायला लागलेली आहे की कायदा आणि संविधान म्हणजे काय, संविधानातून आपल्याला कुठले अधिकार मिळतात, त्या संविधानाशिवाय ते आपल्याला कुणी दिले अधिकार. एखाद्या राजेशाहीमध्ये राजा देतो, एखादा धर्मदेव देतो, पण लोकशाहीमध्ये कोण कोणाला अधिकार देतं? तर लोकच आपल्यातल्या एकाला कोणाला तरी अधिकार देतात. आणि संकल्पना इतकी प्रचंड पॉवरफुल संकल्पना पाश्चिमात्य देशातून आलेली आहे की आपल्याला स्वीकारता नाकी नवाली. तर त्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पूर्वी जी समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होतं. आणि ज्या समाज व्यवस्थेमुळे आपला देश जवळजवळ 1000 वर्ष पारतंत्र्यात राहील, ती समाज व्यवस्था आपण एकदम बदलली. आणि हा कायदा करून संसदेने 3 महिने, संविधान सभेनं जवळजवळ 3 वर्ष बसून आपल्या देशाचा फंडामेंटल लॉ ऑफ द कंट्री, बेसिक लॉ ऑफ द कंट्री किंवा ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो तो केला. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची काय ताकद आहे. जो देश हजारो वर्ष गुलामगिरीत होता तो आपण संविधान स्वीकारल्यानंतर गेल्या 75 वर्षामध्ये महाशक्ती होऊ लागलेला आहे. आपले सगळे प्रश्न काही सुटलेले नाहीत, पण आपण स्वप्न बघायला लागलो की आपण एक महाशक्ती होऊ. आज आपण 4th लार्जेस्ट, 3rd लार्जेस्ट मिलिटरी पॉवर आहोत, आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. हे कशामुळे झालं? तेच लोक, तीच माणसं, तोच भूभाग, 1000 वर्ष पारतंत्र्य, आणि आता संविधानामुळे आपण एक महाशक्ती होण्याकडे चाललो. हे फार महत्वाचं, लोकशाहीचा आत्मा संविधान अत्यंत महत्वाचं. तो या गेल्या लोकसभा निवडणुकीचा मुख्य विषय झाला. कोणी केला नाही तर झाला अपवाद. त्यामुळं थोडीशी राजकीय परिस्थितीकडे आपण अवलोकन केलं तर एक लँडमार्क म्हणजे आपल्याला
2024ची लोकसभा निवडणुकीतून पाहावं लागेल. फाटाफूटवरून 6 राजकीय पक्ष निर्माण झाले. म्हणजे किरकोळ कुठेतरी अपक्ष 2-4 माणसांचा फक्त कागदोपत्री पक्ष नव्हते, तर 6 पक्षांचे लोकसभेत खासदार होते, तर 6 पक्षांचे लोकसभेत आमदार होते, ते मंत्री होते, माजी मंत्री होते, आणि 6 पक्ष एकमेकासमोर ठाकले, 2 आघाड्यात आल्या. त्यामुळे मग 6 पक्षांची फार खिचडी झाली का, तर खरं म्हणजे 6 पक्षाचे 2 आघाड्या झाल्यानंतर 2 आघाड्याची वैचारिक लढाई झाली. सत्तेची लढाई झाली, कोण येणार कोण सत्तेत राहणार, पण वैचारिक लढाई झाली. त्या लढाईला संविधानामुळे किंवा इतरांमुळे एक वैचारिक स्वरूप आलं. त्यामुळं आपली खूप दिवसापासून इच्छा आहे की आपण आपल्या देशामध्ये एक द्विपक्षीय लोकशाहीकडे आपण गेलं पाहिजे. 4-5 हजार पक्ष बारके बारके, त्यानंतर होणारा घोडा बाजार, अस्थिरता वगैरे हे काही कामाचं नाही. मग एका दृष्टीने या 2 आघाड्या झाल्या 2 विचारांच्या. आपण खरंच द्विपक्षीय पद्धतीकडे जातोय का, कदाचित इतक्या लवकर होणार नाही, पण लोकांची इच्छा निश्चित आहे. आणि लोकांनी या विचार प्रवाहाकडे किंवा त्या विचार प्रवाहाकडे मतदान केलं. त्यामध्ये जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आधारित विचार होता, शिवछत्रपतींच्या सर्व धर्म समभावाच्या आदर्शावर जे लोक काम करते त्या विचाराचा विजय झाला. अगदी स्पष्ट बोलायचं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. महायुतीचं बॅकग्राऊंड आम्ही जे डिस्क्राईब करतो, RSSची विचार प्रणाली, त्यातून जन्माला आलेली भारतीय जनता पक्ष, मग तो विचार, आणि त्याच्या पूर्वी हजारो वर्ष चाललेली वर्ण व्यवस्था. आता ती वर्ण व्यवस्था टिकवायचा प्रयत्न आहे का, पुन्हा घड्याळाचं कालचक्र उलट फिरवून पुन्हा जे आपण 50 साली मिळवलं, जी वर्ण व्यवस्था मोडून काढली कायद्यानं आणि एक न्यायावर, समानतेवर, बंधुत्वावर आधारित एक आपण राज्यघटना तयार केली, तो सगळा प्रयत्न फसला का, ते सगळं निरस्त होणार का, पुन्हा आपण 1947च्या पूर्वीच्या परिस्थितीकडे जाणार का, हा या निवडणुकीतला कळत न कळत संदर्भ निर्माण झाला. विकासाचे प्रश्न होते, इतर सगळे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, पण या लोकसभा निवडणुकीकडे अवलोकन करताना 5 महत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली. काही आर्थिक विषय होते, काही संविधानासारखे विषय होते. आर्थिक विषय होते पोटापाण्याचे, महागाई, प्रचंड मोठी महागाई, ती का झाली, काय झाली याच्याबद्दल विश्लेषण करता येईल. त्यातून चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, नवीन उद्योगधंदे आले नाहीत, आलेले उद्योगधंदे गुजरातला गेले, का गेले, कसे गेले. मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पुण्याचं निश्चित केलं असताना ते एकदम अचानक गांधीनगरला कोणी गेलं, आणि गांधीनगरला तर कोणी येणार नाही, विमानं नाहीत, विमान सेवा नाहीत, म्हणून मग बुलेट ट्रेन करण्याचा निर्णय कोणी घेतला. 1.25 लाख कोटीची बुलेट ट्रेनची एकाही महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी, राजकर्त्यांनी प्रतिष्ठित मागणी मांडली नव्हती. आम्हाला गुजरातला जायला बुलेट ट्रेन करा, 1.25 लाख कोटी खर्च करा, त्यातले निम्म कर्ज आम्ही महाराष्ट्राची जनता करेल, कोणीच नव्हतं केलं. पण आम्हाला तिथं सेफ राहायला नाही. मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री त्यांना काही बोलता आलं नाही, वरून इतका दबाव होता, झालं. महाराष्ट्राचं खूप नुकसान यामध्ये झालेलं आहे. मग या निवडणुकी, लोकसभा निवडणुकीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, हमी भाव, कर्ज, अवकाळीला मदत, हे अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवण्यामध्ये केंद्र सरकारला आलेलं अपयश. त्यामध्ये 3 सक्तीचे कृषी कायदे दिल्लीने करून लादले, त्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांचं झालेलं आंदोलन, सगळे विषय पाहिले, त्याचा महाराष्ट्रावर परिणाम पाहिला तर आज दररोज महाराष्ट्रामध्ये 7 शेतकरी आत्महत्या करतात. दररोज 7 शेतकरी. हे माझे आकडे नाही, ते अमित शहाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे, अधिकृत आकडे. देशात इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आता हे अपयश नाही म्हणायचं का, म्हणून निवडणुकीचे मुद्दे झाले.
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्न, त्याला जोडीला खरंच संविधान बदललं जाणार आहे का, खरंच आरक्षण रद्द होणार आहे का? मग ही 405 घोषणा का दिली? मग काही खासदार म्हणतात की आम्हाला 2/3 बहुमत द्या, कारण घटना बदलायची असेल तर मग आपल्याला 2/3 लोकसभेमध्ये बहुमत पाहिजे. मग खरंच ते बदलायचंय का? आणि जेव्हा काही भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सांगितलं की आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला घटना बदलायची आहे, तेव्हा तो विषय लोकांच्या हृदयाजवळ भिडला. आता त्याला कोणी फेक नॅरेटिव्ह म्हटलं की आम्ही काही तयार केलं नाही, आम्ही सुरुवात केली नाही, ते नरेंद्र मोदींच्या कडून त्याची सुरुवात झाली, लोकांनी मात्र ती उचलून धरली. शेवटचा म्हणजे 5वा मुद्दा या लोकसभा निवडणुकीचा होता, तो म्हणजे महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचार कुठून आला? ज्या प्रकारे महाराष्ट्राचं निवडून आलेलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार होतं, तर ते लोकनियुक्त सरकार होतं, ठीक आहे, आधी काही ठरलं होतं, नंतर काय झालं, पण ते सगळे निवडून आलेले सन्मान्य विधिमंडळाचे सदस्य होते, त्यांनी काही निर्णय घेतला, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. दुर्दैवानं कोविडमुळे फार दुसरं काही काम करता आलं नाही, कोविडचा मुकाबला चांगला झाला. तर त्यानंतर अचानक एके दिवशी दोन्ही पक्षाचे वेगवेगळ्या वेळेला, पहिल्यांदा एकनाथ शिंदेनी, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले 40 आमदार बाहेर काढले. पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे, 2/3 बहुमत लागतं जर पक्ष फोडायचा असेल तर. 40 ची संख्या होत होती. 40 आमदार बाहेर निघाले, रात्री सुरतला गेले, सुरतून आणखी कुठे अहमदाबादला गेले, जिथे त्यांची रेड कार्पेट ट्रीटमेंट त्यांना मिळाली गुजरात सरकारकडून. तिथून त्यांना स्पेशल प्लेननी गुवाहाटीला नेलं गेलं, तिथं आसामच्या भाजप सरकारने तिथं रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली. नंतर वाया गोवा ते परत मुंबईला आले आणि 40 आमदार बाहेर पडले, त्यांनी पक्षांतर केलं. त्यामुळे विधानसभेतलं पक्षीय बलाबल आणि बहुमताचा आकडा बदलला आणि मग एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. त्यावेळेला पक्ष बदलायला काय काय करावं लागलं, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची किती दहशत होती, कोणाला काही आर्थिक काही व्यवहार केला का, आम्ही ती चर्चा इतकी झाली की 50 खोके एकदम ओके म्हणून घोषणा प्रसिद्ध झाली. आता हा राजकीय भ्रष्टाचार आहे का पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने ही घटना घडलेली? तर पक्षांतर बंदी कायदा आता तुमचाच हा विषय आहे, वकिलांचा विषय आहे. 1985 साली हरियाणामध्ये काही घटना घडल्या, आयाराम गयाराम, सकाळी एक पक्ष, दुपारी संध्याकाळी तिसरा पक्ष. त्या आयाराम गयारामुळे राजीव गांधींनी पक्षांतर बंदी कायदा आणला आणि 1/3 पेक्षा जास्त लोक जर बाहेर गेली तर वेगळा पक्ष स्थापन करतील असं सांगितलं. त्यातून काही पूर्णपणे पक्षांतर थांबलं नाही. मग अरुण जेटलींनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये पक्षांतर कायदा, ज्याला आपण 10th शेड्यूल म्हणतो कॉन्स्टिट्यूशनचा, त्यामध्ये आमूलाग्र बदल केला आणि 1/3 ऐवजी 2/3 बाहेर पडले पाहिजे तरच पक्षांतर गृहीत धरलं जाईल असा काही नियम केला. मला, मी त्यावेळेला लोकसभेत होतो, मला आठवतंय अरुण जेटली यांचं भाषण. ते म्हणजे आता या नवीन बदलामुळे आता बिलकुल पक्षांतर होणार नाही. पण दुर्दैवानं आज अरुण जेटली बघायला नाही, तिथे काय चाललं महाराष्ट्र आपण बघितलं. सगळ्या कायद्याला गुंडाळून जे पक्षांतर करायचं ते केलं आणि दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालय पण हतबलपणे त्याकडे बघायला अजूनही काही निर्णय आलेला नाही. त्यामुळे लोकांनी दिलेला जो जनादेश होता तो कुठेतरी गुंडाळून ठेवला गेला आणि आपल्या राज्यघटनेचं संरक्षण करणारे जे एक स्तंभ आहे न्यायपालिका, ते कुठेतरी हतबल झाल्यासारखे झाले. आणि मग सरकार चाललंय आरामात. आणि कशा प्रकारे सरकार चाललंय, 50 कोटी एका आमदाराला दिले तर ते वसूल करायला किती महत्प्रयास लागणार आहे. चक्कपणे काही लोकांना मंत्री केलं. आता म्हटलं तुम्हाला नाही काय पैसे, काही लोकांना सांगितले थोडे ऍडव्हान्स घ्या, बाकी तुम्हाला निवडणुकीचा खर्च करू. त्याने सांगितलं कॉन्ट्रॅक्ट आणा, 100-100, 200 कोटी, त्यातले 30% घ्या, तुमचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही सही करून घेतलं, तुमची मग ती रक्कम आम्ही वहीत लिहू की तुमचे 30 पूर्ण झाले. त्याने सांगितलं सरकारी बदले आणा, जिल्हाधिकारी त्याच्यापेक्षा वरच्या लोकांच्या, तुम्हाला जे काय अर्थकारण करायचं ते करा
आम्ही तुमची बदली करून देतो, मग ते पैसे तुमच्या वहीत तुमच्या नावासमोर लिहितो, मिळाले. आता जर मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना जर अशा प्रकारे त्यांच्या बदल्या झालं तर काय प्रशासन राहणार आहे? आपल्या जिल्ह्यात झालेला प्रकार बऱ्याच माहिती असेल नसेल. म्हणून आज खरोखरीच प्रशासन रसातळाला पोचलेलं आहे. आणि त्यातून एक तुमच्याकरता एक होमवर्क म्हणून सांगतो की खरंच पक्षांतर बंदी कायद्याकडे पुनर्विचार करण्याची गरज आहे. हा पक्षांतर बंदी कायदा कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे, माझं स्वतःच मत आहे. आणि सिंपल कायदा की तुम्ही ज्या पक्षातून निवडून आला तुम्ही त्या पक्षातून बदल केला काही असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. पण हा साधा बदल आपल्याला अजून करता आलेला नाही आणि त्यामुळे घोडाबदल चालू आहे. आणि मग खरंच लोकांची इच्छा, लोकांनी निवडून दिलेलं सरकार खरंच आता चालू आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण हे सगळे निर्णय आपल्याला विधिमंडळात घ्यायला येतात. सगळं खरं म्हणजे लोकसभा, विधानसभा ही विधिमंडळ आहेत, कायदे मंडळ आहेत. आपल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या विकासाची संज्ञा आहेत. विकास रस्ता झाला पाहिजे, गटर झाला पाहिजे. पण आता कामाची अदलाबदली झाली. आता विधिमंडळामध्ये आपण विकासाचं बघतो, किती कोटीचं काम म्हणलं, किती कोटीचा बोर्ड लावला, पण विधिमंडळाचं काय पण कामच करत नाही. 2-2 मिनिटांमध्ये कायदे पास होतात. आता एक सांगायचं, नगरपालिकेमध्ये कितीचा प्रभार असावा? 4चा असावा, 3चा असावा, 2चा असावा, 1चा असावा. माझ्या समोर 10-15 वेळेला कायदा बदलला गेला. मुख्यमंत्री नवीन आला की काहीतरी गणित म्हणतो नाही 4चा करूया, दुसरा येतो म्हणतो नाही 3चा करूया, काही म्हणतो 2चा करूया. म्हणजे अशा प्रकारे कायदे 2-2, 3-3 मिनिटांमध्ये विधिमंडळात पास होतात. आणि कायदे मंडळ आता हे राहिले का खरंच? पण त्यामध्ये काय झालंय, आपल्याला थोडंसं टेक्निकल विषयाकडे घेऊन जातो 1-2 मिनिटांमध्ये. अमेरिकन राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा फ्रान्सचा एक पॉलिटिकल सायंटिस्ट तत्ववेत्ता होता मॉन्टेस्क्यू नावाचा. त्यांनी पहिल्यांदा अमेरिकन राज्यघटनेमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्स प्रिन्सिपल त्याने मांडलं की न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ हे तिन्ही एकमेकावर अंकुश ठेवून असं बॅलन्स करणारे 3 स्तंभ आपल्या लोकशाहीचे आहेत. अमेरिकेमध्ये ते अत्यंत जी कल्पना मांडली गेली त्याप्रमाणे अमेरिकन संसदेमध्ये काम होतं. आपल्या देशात ते होत नाही, अजिबात होत नाही. आपल्या देशात खरं म्हणजे 2च स्तंभ आहेत, तिसरा नामापुरता आहे. कशामुळं? तर विधिमंडळामध्ये निवडणूक होते, बहुमत मिळणाऱ्या पक्षाला नेता निवडला जातो, तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो आणि शपथ घेतो. त्याने शपथ घेतल्याबरोबर विधिमंडळाची हाराखेरी होते. विधिमंडळ आपली आत्महत्या करून घेते. मी दोन्ही सभागृहामध्ये, 4ही सभागृहामध्ये काम केलं, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. मी असं का म्हणतोय तर त्याला पक्षांतर बंदी कायदा जबाबदार. अमेरिकन सिनेट असेल, ब्रिटिश पार्लमेंट असेल, तिच्या स्वतंत्र सभासदाला आपल्या मनाचे विचार पक्षाचे विरोधी मांडायचा अधिकार आहे. त्याचे सदस्यत्व जात नाही. इथं डोक्याला बंदूक असते. तुम्ही जर आम्ही सांगतो त्याचा हात वर नाही केलं तर सदस्याचे काय, म्हणजे तुम्ही पक्ष श्रेष्ठींचे, पंतप्रधान असेल, त्यांचा व्हीप असेल, त्याचे तुम्ही गुलाम झालेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे 3 स्तंभ राहिलेलेच नाही. अमेरिकेमध्ये सुप्रीम कोर्ट जस्टिसेसला नेमायचं असेल तर राष्ट्रपती नेमतात, पण त्याला सेनेटचं अप्रुव्हल लागतं. आता हिअरिंग ओपन होतं, प्रत्येकाचं त्याचं चारित्र्य, त्याचं कोण काय काय सगळं काढलं जातं ओपन, मग त्याला मान्यता मिळते. म्हणजे सेनेटचा, संसदेचा अंकुश आहे न्यायदेवतेवर. बजेट हे विधिमंडळात होतं, सरकार करत नाही, एक्झिक्युटिव्ह करत नाही, कार्यपालिका करत नाही, तर विधिमंडळ करतं. आणि विधिमंडळ बजेट करून मग सरकारला येतं की हे तुम्हाला पैसे आम्ही मंजूर केलेत, तेवढ्याचं सरकार चाललं. आपल्याकडे असं काय नाही. बजेटला आपल्याला एक अक्षराचा हक्क लावता येत नाही, कमी करता येत नाही, जास्त करता येत नाही. एखादं बिल मांडायचं म्हटलं तर विधिमंडळाच्या सदस्याला एक बिल मांडता येत नाही. एखाद्या सरकारी बिलामध्ये बदल करायचा सुद्धा ते पण करता येत. तर तुम्हाला काय अधिकार आहे? त्याबद्दल काही मूलभूत तुम्ही विधिमंडळामध्ये तुमच्या सगळ्या फ्रॅटर्निटीने, लिगल फ्रॅटर्निटीने यावर गंभीर विचार केला पाहिजे. मला फार लांबून, मी काय तर लिगल फ्रॅटर्निटीचा सदस्य नाही आहे, पण मला हे वाटतं की काहीतरी चुकलेलं आहे. सामान्य माणूस म्हणून मला चुकलेलं वाटतं. आता लोकसभेच्या निकालानंतर आणि पक्षांतर बंदी कायदा वगैरे सगळं झालं
आता आपण विधानसभेकडे आलो. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड निर्णायक विजय झाला. 48 जागापैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. फक्त 17 जागा देवेंद्र फडणवीस आणि शिंदेच्या महायुतीला मिळाल्या. 65% विरुद्ध 35%. अर्थात आम्हाला लोकांचा जनमत हे आमच्या बाजूला असं वाटल्यामुळे आम्ही पुढे गेलो की आता आमचं सरकार विधानसभेत येणार. मध्यंतरी हरियाणामध्ये थोडक्यात पराभव झाल्यामुळं काही पुन्हा म्हटलं की नाही पुन्हा काहीतरी वेगळं होणार वगैरे काही योजना आखल्या गेल्या. पण हरियाणामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडक्यात मी फरक सांगतो की हरियाणामध्ये लोकसभेमध्ये 10 पैकी 5 जागा आल्या होत्या. 5 काँग्रेसच्या आणि 5 भाजपच्या. 50-50%. आपल्याकडे 65-35 आहे. 65-35चं अंतर आता सगळंच मिटेल का तर मला वाटत नाही. त्यामुळं हा जो निकाल लागलेला आहे आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीचा विजय होणार. त्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा संख्या होती. 18 पैकी 14 जागा काँग्रेसच्या होत्या. त्यानंतर शिवसेना 9 आणि राष्ट्रवादी 8. आमचा सर्वात मोठा पक्ष होता. पण विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या दुर्दशेमुळे तिथं प्रचंड मोठी काँग्रेसच्या बाजूने लॉट आहे. आणि मराठवाड्यामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा आरक्षण ही लाट आहे. त्यामुळे तिथे वन साइडेड निकाल. आता महाराष्ट्रातल्या 6 पैकी 3 डिव्हिजन मध्ये जर वन साइडेड निकाल लागला तर इतर ठिकाणी जरी संघर्ष झाला तरी फायनल निकाल काय होईल तर काही कोणाला शंका असायचं काही कारण नाही. त्यामुळं मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं 91ला पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा तुम्ही मला लोकसभेला आशीर्वाद दिला. मला लोकसभेत काम करता आलं. तिथून मला केंद्रीय मंत्री म्हणून होण्याची संधी मिळाली. 6 वर्ष मी केंद्रीय मंत्री होतो. नंतर अचानक मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं आणि मुख्यमंत्री झाल्यावर मला बरंच काही करता आलं. आपल्या विधानसभा मतदारसंघ करता जवळजवळ 1600 कोटी रुपये आले केंद्रातले दिल्लीचे. मग अशी सगळ्यांनी काय काय झालं ते सांगितलं आणि समाधान झालं की ग्रामीण विकास, रस्ते, सिमेंट, कॉन्क्रीट, पाण्याच्या योजना, शाळेत शिकवल्या, बऱ्याच भौतिक विकास झाला. अजूनही करायचा. पण पुढचा आता टप्पा जो आहे किंवा शिक्षण चांगलं झालंय होतंय लोक शिकतायत पुढे नोकरीचं काय, रोजगाराचं काय, आपल्या स्वरोजगाराचं काय, उद्योगधंद्याचं काय. मी गेल्या काही वर्षामध्ये आमचं सरकार नव्हतं. 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आमचं नव्हतं. त्यामुळं 10 ते 14 पर्यंत मला ज्या विकासाने काम करता आलं ते गेल्या 4 दिवसात आलं नाही. गेल्या 10 वर्षात करता आलं नाही कारण भाजपचं सरकार होतं. आता बोर्ड लागतायत की आम्ही हे केलं ते कसं केलं. कारण सामान्य माणसाला काही कामं सुचवायचा किंवा करायचा काही अधिकार घटनेतनं प्राप्त होत नाही. सर शेवटी जनतेचा पैसा आहे आणि जनतेतून निवडून आलेले मुख्यमंत्री पंतप्रधान त्यांनाच हे खर्च करता येईल. तुम्ही काही सुचवूच शकता. पण त्याच घटनेनं लोकप्रतिनिधींना काही अधिकार दिलेले आहेत. तुम्हाला हे करता येईल, हे करता येईल हक्कानं. लोकप्रतिनिधी करू शकतात. पण सामान्य नागरिक मी केलं म्हणणं तर त्याला काही अर्थ नाही. कारण तो जर मंत्री झाला किंवा तो त्याच्या पदावर गेला तर त्याला अधिकार मिळतो, घटनेची शपथ घेतो. पण तरी पण आपल्याकडे आपण बघतोय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निर्णय लागल्यानंतर मी बोर्ड लागायला सुरुवात केली. आम्ही इतके कोटी आणले, तितके कोटी आणले, त्याला काही अर्थ नाही. पुढे काही होणार आहे की नाही माहिती नाही. पण त्यामुळं मला वाटतं की या निवडणुकीचा राजकीय निकाल काय होणार ते स्पष्ट झालेलं आहे. हरियाणामध्ये मी सांगितले की फार क्लोज निवडणूक होती. त्यामध्ये 0.6% वोटचा फरक आहे. तरी पण आमदारकीच्या जागामध्ये फरक पडला. काही चुका झाल्या तर विश्लेषण होईल. आपल्याकडे हे होणार नाही. कारण मी सांगितलं की लोकसभेला जे विषय होते त्यातला एकही विषयाची सोडवणूक झालेली नाही. शेतकऱ्याची झालेली नाही, महागाईची झालेली नाही, रोजगाराची झालेली नाही, भ्रष्टाचार तर आहे. उलट यावेळेला 50 खोक्याचा विषय आणखी गंभीर होणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार आहे. आणि ते सत्तांतर होताना काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं आताही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. आणि त्यावेळेला जशी मागे कामं झाली, सत्ता आली, मुख्यमंत्री पद आलं किंवा जवळपास आपण गेलो त्याचं मग विकास निश्चित करता येईल.
आता पुढे काय विकास करायचा आहे तर निश्चितच पुढे मला विजन माझं जे आहे तुमच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली तर विजन आहे की आता कराड परिसरामध्ये रस्त्यामुळे म्हणा किंवा ज्या भौतिक सुविधा आपण केल्या एस टी स्टँड असेल प्रांत कार्यालय असेल अगदी नवीन जिल्हा करायचं म्हटलं तरी आपण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे एकदम आपल्याला सुरू करता येईल का पण याच्या पुढच्या टप्प्यामध्ये माझी व्हिजन आहे त्यामध्ये आपल्या या परिसरात राहणाऱ्या लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफवर फोकस करणं राहणीमानाचा दर्जा उंचावणं आणि रोजगाराची संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध करणं आता मी बराच प्रयत्न केले की आपल्याला आणखी नेबायडीची होईल का जमीन द्यायला कोणी तयार नाही 400-500 एकर जमीन एका ठिकाणी आपल्या भागात मिळणं अशक्य आहे प्रयत्न केला प्रयत्न अजूनही चालू आहे पण नंतर मी आम्ही काही मित्रांशी बोलल्यानंतर केलं की इथं IT BT पार्क केले पाहिजे 10 मजली इमारत 5 मजली इमारत प्रत्येक मजल्यावर IT कंपनी 2-2 3-3 IT कंपन्या कॉल सेंटर्स आणि काय काय हे इथं होण्यासारखं आहे मनुष्यबळ इथं निम्मा किमतीला इथे उपलब्ध आहे पुण्यापेक्षा मुंबईपेक्षा आणि घराजवळ राहिलं तर त्यांना आनंदच आहे घरचं खाऊन घरात शेजारी जाऊन तिथं राहून आपल्याला काम करता येईल पुण्याला गेलं तर राहायचा खर्च किती खायचा खर्च किती पगार असला तर परवडतं हे आमच्या निधी झालं आणि त्याकरता आधी परिस्थिती नव्हती कराड हे निम शहरी गाव होतं एक मोठं विस्तृत खेडेगाव होतं असंच परिस्थिती होती आता परिस्थिती बदलायला लागली कारण आम्ही जे रस्ते केले हायवे सारखे जे रस्ते केले त्यामुळे लोक आता बाहेर आपल्या फार्म हाऊस मध्ये राहतात तर मुलांना शाळेला कराडला पाठवतात परत येतात परिस्थिती बदलायला लागलेली आणि आता या ठिकाणी मॉल झाले तिथे मॉडर्न इटिंग प्लेसेस झालेले आहेत अपार्टमेंट ब्लॉक्स झालेले आहेत तिथलं राहणीमान वाढायला लागले कारण आता या ठिकाणी एखादा IT पार्कची जर कल्पना मांडली तर लोक येतील पूर्वी नव्हते मी औरंगाबादचं उदाहरण सांगतो जेव्हा मी औरंगाबाद पर्यायी औद्योगिक नगरी विस्तारित केली तिथं बरीच माणसं आली बजाज वगैरे सगळी कोसळली पण नंतर लक्षात आलं की जे त्या कंपनीचे मालक मॅनेजर आहेत 10-10 लाख महिन्याला पगार घेतात ते यायला तयार आहेत औरंगाबाद सगळं स्वस्त आहे लेबर स्वस्त आहे पाणी आहे सगळं पण त्यांच्या बायका पूर्ण यायला तयार नाही घरी विचारले की आपण औरंगाबादला आपली ट्रान्सफर देणार नाही आम्ही नाही पुण्याच्या बाहेर जाणार जसं कराड म्हटलं तर कुणी देतं अंगाला पण लावून घेणार नाही आम्ही काय येणार पण आपल्या इथली माणसं येऊ शकते मी काल्याचा आहे मी मलकापूरचा आहे मी विंगाचा आहे मी पाटणचा आहे मला करायला चालेल बाहेरची कदाचित देणार नाही त्यांनी जरी सुरू केली आणि आता वाढली IT इंडस्ट्री जशी हिंजेवाडी वाढली तर मग लोक बाहेरची पण येतील बाहेर चालली तर उद्योग व्यापार वाढतो काल मी बाजारात फिरत होतो दिवाळीचं विचारलं काय झालं ते म्हटलं दिवाळी जरा मागच्या इतकी अजून काय चालू झालेलं आहे का झालं नाही ते विचारलं शेतकऱ्यांच्याकडे पैसे नाही आज सोयाबीनला 4,900 हमी भाव असताना तुम्ही 3100 रुपयाचा बाजार चाललाय काय करणार सोयाबीन म्हणून माणसं आत्महत्या करतात ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची बरीच बदललेली आहे भौतिक सुविधा झालेल्या आहेत पण मला वाटतं माझ्या पुढच्या कारकिर्दीमध्ये राहणीमानाचा दर्जा म्हणजे प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा पाहिजे सुसज्ज प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका आणि वाचनालय पाहिजे मोठ्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये नाना पार्क वयोवृद्ध माणसांना पाहिजे हॉस्पिटलचे सुविधा वगैरे प्रत्येक ठिकाणी झाल्या पाहिजेत शाळा खोल्या कमी असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत डिजिटल क्लासरूम झाल्या पाहिजेत हे सगळं करायचं राहणीमान वाढवण्याच्या मध्ये माझा मनस आहे आता लोकसभेला पराभव झाल्यामुळं सत्ताधारी पक्षानं लाडकी बहीण योजना आणली काय लोकांचं म्हणणं की रेवडी आहे तुम्ही फ्रीबीज देताय आणि कुठले पैसे आणणार सरकारचे काय आणणार 1500 रुपये दर महिन्याला बहिणीला देतात ते निकाल देतात तर मी या निकालाचं स्वागत केलं विरोध नाही केला म्हणजे ठीक आहे केलं पाहिजे कारण मी जर विरोध केला असता तर आमचा दांभिकपणा दिसला होता कारण कर्नाटकमध्ये आम्ही आत्ता निवडणुकीनंतर महालक्ष्मी योजनेअंतर्गत 2000 रुपये देतोय तेलंगणामध्ये निवडणुकीपूर्वी मी आश्वासन दिलं जिंकलो आणि सरकार आल्याबरोबर आम्ही 2000 रुपये महिना महिलांना देतोय आणि तेच आम्ही इथे करणार आहे मी जाहीरनामा कमिटीचा अध्यक्ष आहे तिन्ही पक्षाचा माझ्या जाहीरनाम्यामध्ये आपण बघा की 2000 रुपये पण तो दया म्हणून नाही बिचारी बहीण तिला काहीतरी मोठ्या भावाने काहीतरी ओवाळणी टाकली पाहिजे हे करत्या तिला खुश करतो राखीला काहीतरी बांधतो भाऊ असं नाही
तर माझी कल्पना त्यामध्ये की हा महिलांचा हक्क आहे. महिला घरामध्ये ते फुकट काम करतात, धुणी भांडी, मुलांना सांभाळायचं, भाकऱ्या बनवायचं, थोडंसं एखादं मार बी खायचा कुठेतरी, हे सगळं जे काम करतात सगळं बिनपगारी काम आहे, अनपेड वर्क आहे. आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये हे वर्क मोजा असा एक प्रचंड मोठा वर्ग नोबेल पारितोषिक विजेत्यांचा सुद्धा झालेला आहे की तुम्ही देशाची जेव्हा GDP काढता, तर GDP म्हणजे काय, देशात उत्पन्न झालेल्या वस्तू आणि सेवा, ह्या सेवा आहेत ना. महिला जेव्हा आपली पुढची पिढीचे संगोपन करते, जेव्हा दवा दारू असेल, धुणं भांडी असलेली करते, ते वर्क काम नाही काय, सेवा नाही का. तो समाज त्या भगिनींना हे देणं लागतो, मोबदला देतो, या भावनेनं हक्क निर्माण करून आम्ही हे पैसे देणार. राईट्स बेस्ड लेजिस्लेशन ते आम्ही UP सरकारमध्ये केलं. मनरेगा कामाचा अधिकार, RTE शिक्षणाचा अधिकार, फूड सिक्युरिटी ऍक्ट अन्नाचा अधिकार, हे जे आम्ही दिले, माहितीचा अधिकार वगैरे, तेच अधिकार आम्ही या ठिकाणी आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घोषणा केलेली. आणखी आम्ही जाहीरनाम्यातल्या घोषणा लवकर उद्या परवा येतील बाहेर. पण एकंदरीत मला एवढंच सांगायचं की आपल्याला कायद्याचं राज्य, एवढंच सांगतो, कायद्याचं राज्य संकल्पना महत्वाची. हम करे तो कायदा तर मनपणी करून करायचं, हे झालं तर अराजक. बदलापूरला घटना घडली, त्यानंतरचा पर्याय झाला एन्काउंटर झालं, अक्षरशः एन्काउंटर किलिंग झालं. आणि त्या माणसाचा आवाज बंद करायचा, खरं काय बाहेर निघून म्हणून मारून टाकलं गेलं. नंतर एक गँगलँड सारखं शूटिंग मुंबईला झालं, बाबा सिद्दीकी माजी मंत्र्यांची हत्या केली गेली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती ढासळायला लागलेली आणि करप्शन इतक्या चरम सीमेला गेलेलं आहे की शिवछत्रपतीच्या पुतळ्यामध्ये या माणसाने पैसे खाल्ले. 7-8 महिन्यामध्ये पुतळा पडला, आम्ही त्याची चौकशी करणार आहे आणि कुठपर्यंत गेले, म्हणून हे सरकार घालवलं पाहिजे, याकरता आम्ही त्या निवडणुकीत उतरलेलो आहे. आता कोणी हिंदुत्वाचा पैसा म्हणते, कोणी पैशाचा वापर करते, कोणी मत निवडणूक विकत घ्यायचा प्रयत्न करतोय, कोणी मुस्लिम समाजाचे मतदान होणे म्हणून रात्री जाऊन पैसे देऊन तिच्या हाताला बोटाला शाई लावते. बऱ्याच काही गोष्टी घडली. मला वाटतं की या सातारा जिल्ह्यातल्या कराड परिसरातली स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी आहे. या मतदारसंघामध्ये यशवंतराव मोहिते भाऊ, विलास काका पाटील यांचं बी तिघांनीच आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे. या मतदारसंघातली माणसं आपला स्वाभिमान विकणार नाहीत असं मला कळतं. तुम्ही समाजातला एक अत्यंत सुसंस्कृत आणि निर्णायक असा वर्ग आहात. तुम्हाला रोज अनेक पक्षकार भेटतात, चर्चा होते, प्रश्न होतात, प्रश्नाची चर्चा होते. पण शेवटी कायद्याचं राज्य कायम ठेवायचं ही जितकी तुमची जबाबदारी तितकी आमची जबाबदारी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी. कायद्याचं राज्य नष्ट झालं, अराजक माजेल, रूल ऑफ जंगल होईल, रूल ऑफ लॉ राहणार नाही. तो प्रोटेक्ट केला पाहिजे. आज जे चाललंय त्याला रूल ऑफ लॉ म्हणायचं काय, याबद्दल वी हॅव टू स्ट्रेच अवर इमॅजिनेशन. नाहीये कायद्याचं राज्य. म्हणून त्याकरता आता कारण नसताना कायदे फक्त नाव बदलायचं म्हणून नाव बदलले जातं. IPCचा कायदा 1860 पासून चालत आलेला आहे, त्यात अक्षर सुद्धा काही कोणी बदललेलं चालू आहे. तर ब्रिटिशांनी केला असेल तर ठीक आहे, त्यात काही गरज नव्हती. पण तुम्ही भारतीय न्याय संहिता केली. आता वकिलांना इतका त्रास होतो की कुठल्या सेक्शन कुठल्या, आता नवीन सेक्शन काय, जुनं सेक्शन काय. दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगतो. आपल्या सर्वांच्या समोरचं आव्हान म्हणजे AI चं आव्हान. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की हे भयंकर प्रचंड गंभीर बाब आहे. तुमच्या धंद्यावर क्लिअर परिणाम होणार. उद्या एखाद्या केस लॉचे 2-4 ओळीमध्ये माहिती जर तोंडी सांगितलं तर सगळी पण सपंड केस लॉ आर्ग्युमेंट काय लिहायचं सगळं त्याचं तुमच्या एक क्षणार्धामध्ये येण्याची सुविधा झाली. आता होत आहे. पुढे काय होणार, वकिलांची किती गरज लागेल. समजा सामान्य माणूस सुद्धा थोडा सुशिक्षित असेल, तो आपले काही केस आहे सांगेल आणि त्याला सगळं मांडून मिळेल का. आर्ग्युमेंट कसं करायचं ते पण ते मशीन सांगेल का तुम्हाला. आता दुसरं आक्रमण आहे की परकीय लिगल फर्म्स आपल्याकडे यायला लागले. चलबिचल चालली की आपण जशा परकीय फायनान्शियल कंपन्या प्राइस वॉटरहाऊस कूपर किंवा डिलॉयट वगैरे अशा आपण येऊ दिल्या, तर लिगल फर्म्स आपण येऊ द्यायच्या का, आणि मग त्या लिगल फर्मचे आपण नोकर म्हणून काम करायचं का. हे जे स्वतंत्र, मग गोरगरीब माणसाचं काय होणार, हा एक मोठा प्रश्न
लिगल फ्रेटर्निटी समोरचा आहे, पण कायद्याचं राज्य टिकवणं आणि बदला करता बदल असं न करता नुसते पुतळे बांधून काही होणार नाही, तर तिथं भौतिक सुविधा झाल्या पाहिजेत. आता 100 वर्ष झाली, किती 20,075 वगैरे, तर आपला भारत समृद्ध राष्ट्र होईल, विकसित राष्ट्र होईल म्हणून घोषणा करतो. आता विकसित राज्य व्हावं की कोणाला वाटणार नाही, मला वाटणार नाही, तुम्हाला वाटणार नाही, पण आजच्या विकास दराने ते होणार आहे का? आजच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे होणार आहे का? ते बिलकुल होणार नाही. त्याच्याबद्दल मी किती कोणाशी चर्चा करायला तयार. आपला विकास दर फार कमी आहे. जरी आपली 5वी अर्थव्यवस्था देशातली असली, तर देशाचं दरडोई उत्पन्न काढलं तर आपली दरडोई उत्पन्नामध्ये आपला नंबर 143 जगामध्ये, 142 देश आपल्या समोर, आणि तेच महाराष्ट्राचं झालं. एकेकाळी 1 नंबरचं राज्य असणारं महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आता 11व्या क्रमांकावर गेलं. कोण जबाबदार आहे? हे सगळं बदलायला लागेल. म्हणून मला तुमची साथ पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमचा पाठिंबा पाहिजे. आपण हे सगळं बदलूया. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार येणारच आहे, आणि ते येताना आपण त्याच प्रवाहात वाहून त्या सरकारचे फायदे आपल्याला कराड मतदारसंघात कसे जास्तीत जास्त घेता येतील याचा प्रयत्न करूया. प्रश्न आहे, पुन्हा मी कधीतरी वेळ संपल्यानंतर बारला मी दरवर्षी येत होतो, आता पुन्हा आपण ती ऍडजस्ट करूया, येऊया. काय असेल ते असेल, चर्चा तर झाली पाहिजे, संवाद टिकला पाहिजे. बऱ्याच काही घटना घडत आहेत. आज मला ते जागेचं ॲडिशनल कोर्ट, सेशन कोर्टच्या जागेबद्दल थोडंसं सांगितलं पाहिजे. खंडपीठ नाही तर सर्किट बेंच, खंडपीठाचा मी प्रयत्न केला, त्याला विरोध आहे, मग सर्किट बेंच करूया. त्याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. मी तो करेन, नक्कीच करेन, सगळं आमच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध. आणि जागेचा जो प्रश्न आहे सेशन कोर्टाचा, जागा शोधायचा प्रयत्न चालू आहे. जवळपास जर जागा चांगली मिळाली तर मग सर्व सुविधा युक्त कराडचं सेशन कोर्ट झालं पाहिजे, याच्याकरताही मी कटिबद्ध आहे. जागेचा प्रश्न आहे तो विकत घ्यावी लागली तरी विकत घ्यायला शासनाकडून मी पैसे देऊन करून देऊ, पण सोयीस्कर जागा कुठेतरी मिळाली पाहिजे. त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा, आम्ही करू. आणि यामध्ये निश्चितपणे आपण एक आदर्श असं शहर, पाणीयुक्त आहे, हायवे आहेत, ब्रॉडगेज रेल्वे आहे, मी विमानतळ आणलेलं आहे, सगळ्या भौतिक सुविधायुक्त शहर आहे. ते खूप मोठं आणि खूप मोठा परिसर होईल. तुमचं त्यामध्ये सहकार्य पाहिजे, ते मिळेल याची खात्री आहे मला. आपण इथं मला निमंत्रित केलं तर इतके मोठ्या संख्येने आला, त्याबद्दल धन्यवाद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.